नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमचा हेल्थ आणि वेल्थचा दोस्त. मित्रांनो, आज मी अशा गोष्टीवर चर्चा करणार आहे जिथे आपला मोठा भाई म्हणजे मुकेश अंबानी आपल्याला नक्की लखपती, करोडपती बनवू शकतो. आपण एका स्टॉकची आज चर्चा करणार आहोत, अशा स्टॉकची की जो आता इनिशियल लेवलला आहे, म्हणजे आता कुठेतरी जमिनीमध्ये बीज रोवलंय मुकेश अंबानींनी आणि आता त्याचा वटवृक्ष होणार आहे. मग या स्टॉक बद्दल मला चर्चा करावीशी वाटते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बीज रोवलंय आणि त्याचं मोठं झाड होणार आहे, याचा असा अर्थ होतो की हा स्टॉक हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी असेल. ही इन्व्हेस्टमेंट करताना आपण कोणत्या गोष्टीची, कोणत्या बाबींची, कुठल्या महत्त्वाच्या ठिकाणी आपण माहिती घेणं महत्त्वाचं आहे आणि ही माहिती घेताना आपण एखादा स्टॉक कसा शोधायचा असतो, ही सगळी प्रक्रिया मी आज तुम्हाला समोरासमोर करून दाखवणार आहे. आत्ताच कालच्या न्यूजमध्ये किंवा काही दिवसापूर्वी असं घोषित केलं होतं की ब्लॅक रॉक या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये, ही अमेरिकेमध्ये कार्यरत असणारी कंपनी आहे, या कंपनीसोबत जिओ फायनान्शियलनी काही करार केलेले आहेत. आता हे करार कसले आहेत, तर म्युच्युअल फंड संबंधित ज्या इन्व्हेस्टमेंट असतील त्या इन्व्हेस्टमेंट दोघे मिळून, म्हणजे जिओ फायनान्शियल मिळून आणि ब्लॅकरॉक ह्या एएमसी मिळून दोघेही काम करणार यामध्ये उत्सुक आहेत किंवा त्यांनी ॲग्रीमेंट केलेले आहे. आणि काही दिवसापूर्वी त्यांनी प्लॅन पण लॉन्च केले अशी न्यूज होती. आता महत्त्वाचं काय आहे की जिओ फायनान्शियल सर्व्हिस जी आहे आणि ब्लॅकरॉक आहे, तर जिओ फायनान्शियलनी ब्लॅकरॉकलाच का निवडलं ते आता आपण बघूया. आता पहिलं तुम्ही स्क्रीनवरती बघताय, तर यामध्ये मी सर्च केलंय की इंडियन इकॉनॉमीची कॅपॅसिटी किंवा एक GDP जो होता तो किती आता सध्या आहे. आत्ताच नरेंद्र मोदी साहेबांनी एक घोषित केलं होतं मध्ये, किंवा फायनान्शियल मिनिस्टरनी सुद्धा सांगितलं की आत्ताच आपण जपानला सरपास केलंय. आता आपण एक मोठी इकॉनॉमी आहोत जपानपेक्षा सुद्धा. तर आता सध्या तुम्ही इथे बघाल तर आपला जो GDP आहे तो 4.1 किंवा 4.2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढा आहे. आता ही झाली आपल्या देशाची, म्हणजे पूर्ण देशाची GDP. आता मी जातोय दुसऱ्या पेजवर, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मी इथे सर्च केलेलं आहे ब्लॅकरॉक जी कंपनी आहे किंवा ॲसेट मॅनेजमेंट जी कंपनी आहे, त्याला मॅनेजमेंट AUM म्हणतात. आणि ही ब्लॅकरॉक जी आहे, तर तिचं जे नेटवर्थ किती आहे ते बघा. याच्यामध्ये बघाल तर 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलर, अक्षरशः आपल्या देशाच्या GDP पेक्षा डबलपेक्षा सुद्धा जास्त या कंपनीकडे तेवढे होल्डिंग्ज आहेत किंवा तेवढ्या किमतीचे त्याच्याकडे स्टॉक्स आहेत किंवा त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की आपला जो मोठा भाई आहे तो कोणाशी पण पार्टनरशिप करत नाही, त्यासाठी तेवढी त्याच्यामध्ये कुवत असायला लागते. आता हे तर झालं आपल्या देशातील एका अग्रगण्य कंपनीने, म्हणजे जिओ फायनान्शियलनी ब्लॅक रॉक सोबत त्यांची पार्टनरशिप केली आहे. आता ब्लॅकरॉक जे आहे, तर या तुम्ही ब्लॅकरॉकच्या साईटवरती जर जाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये US मधला प्रेझेन्स जो आहे त्याच्यामध्ये सांगितलं की 1.8 ट्रिलियन फक्त 5 वर्षामध्ये त्याच्याकडे पैसे आलेत. मग फक्त गेल्या 5 वर्षामध्ये इथे बघाल तर 35 मिलियन अमेरिकन लोकांनी तिथे इन्व्हेस्टमेंट केली आहे रिटायरमेंटसाठी. आणि जवळपास 1,90,000 फायनान्शियल ॲडवायझर फक्त US मध्ये आहेत या ब्लॅकरॉक कंपनीचं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ही कंपनी किती मोठी आहे. आता आपण जाऊया महत्त्वाचं गोष्ट, म्हणजे जिओ फायनान्शियल किंवा जिओ फायनान्शियल हा स्टॉक लिस्ट होऊन बऱ्यापैकी दिवस झालेले आहेत आणि काही दिवसापूर्वीच तो डेरिव्हेटिव्ह आणि किंवा फ्युचर आणि ऑप्शनच्या मध्ये सुद्धा ट्रेड करतो. ते एक बॅच लागलेल्यासारखा होतो, म्हणजे एखादा स्टॉक खरंच चांगला असेल तर तो डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येतो. आता महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आता आपण जिओ फायनान्शियलच्या ज्या पण फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहेत किंवा फंडामेंटल रिलेटेड गोष्टी आहेत त्याची आपण इथे चर्चा करणार आहोत. आता तुम्ही बघाल तर याचं मार्केट कॅपिटलकडे जाऊया. आता मी परत तुमच्या माहितीप्रमाणे स्क्रीनर.com उघडलेलं आहे, त्यामध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसच्या बाबतीत आपण आज चर्चा करतोय. याचं मार्केट कॅपिटल बघाल तर हे करोड्समध्ये आहे आणि याचा ROE
1.23 आणि ROC ही 1.47 म्हणजे प्लसमध्ये आहे, जे तुम्हाला समजत असेल की या स्टॉकमध्ये काय होतंय. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे ह्या स्टॉकमध्ये आहे की डेट फ्री आहे, म्हणजे याच्यावर कोणतंही कर्ज नाहीये. पुढे आता आपण जाऊया याच्या फायनान्शियल किंवा रिझल्टच्या बाबतीत चर्चा करायला. आता इथे थोडं मी इकडे घेतो. आता बघाल तर 2023 जूनचा 332 कोटीचा फायदा, त्यानंतर सप्टेंबरमध्ये 668 कोटीचा, डिसेंबर 2023 मध्ये 294 कोटीचा, नंतर 311, 313, 689, 225 आणि आज 316 कोटीचा फायदा. या म्हणजे नेट प्रॉफिट आहे हे. आणि ह्या प्रॉफिट लॉसमध्ये जाल तर साधारणपणे नेट प्रॉफिट जे आहे ते 1613 कोटी रुपयांचा आहे. आणि याची बॅलन्स शीट बघाल तर तुम्हाला इथे सगळ्या लायबिलिटीज आणि सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे वाचू शकता, बघू शकता. याचा नेट कॅश फ्लो सुद्धा प्लसमध्ये आहे. मागच्या वर्षी सुद्धा प्लसमध्ये होता, त्याच्या आधीच्या मागच्या वर्षी सुद्धा प्लसमध्ये होता. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा हेतू याच्या पाठीमागे असा की या स्टॉकमध्ये फायनान्शियल चांगले आहेत, कुठलंही निगेटिव्ह रेकॉर्ड दिसत नाही याच्यामध्ये. प्रमोटर्स होल्डिंग पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी आहेत. बघाल तर 47.12चा रेशो हा तसाच ठेवलेला आहे. म्हणजे FIIचा मी सांगतो आहे, DIचा रेशो वेगळा असतो, FIIचा वेगळा असू शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही बघा. आणि मला सांगण्याचा उद्देश असा की ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो, दोन मोठे पार्टनर्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे लॉंग टर्म व्ह्यू असतात, शॉर्ट टर्म व्ह्यू नसतात. पण तरी पण आपण आता सध्या चार्टवरती काय दिसतंय आणि काय होऊ शकतं आणि एक एक्झॅक्ट एंट्री पॉईंट काय असू शकतो, किंवा आपण त्या स्टॉककडे प्रत्येक आठवड्यानी किंवा 1-2 दिवसांनी का सारखं पाहायला पाहिजे, आणि त्या एक सिग्नल मिळेल जी त्यामुळे आपण ते बाय करू शकतो, त्या ठिकाणी आपण त्या स्टॉकला बाय केलं पाहिजे. आता मी येतोय जिओ फायनान्शियल सर्व्हिसच्या चार्टमध्ये. मी इथे ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे. मी थोडक्यात वरवरची माहिती सांगतो. ज्यांनी हा व्हिडिओ नवीन बघतायत त्यांना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हा 1 दिवसाचा टाइम फ्रेमवरती टाकलेला चार्ट, आणि ही जी डॉटेड लाईन दिसते ती 20 महिन्यांची मुव्हिंग ॲव्हरेज आहे. ही जी गुलाबी रंगाची दिसते ती 50 आठवड्यांची मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आणि ही ब्ल्यू दिसते ती 20 आठवड्यांची मुव्हिंग ॲव्हरेज आहे. बाकी या गोष्टी तुम्ही ज्या बघताय तर यामध्ये तुम्ही बघाल तर इथून ही जी ट्रेंडलाईन आहे, जी शेवटची वरून जी हायपासून जी ट्रेंडलाईन काढलेली आहे, म्हणजे इथे रिस्पेक्ट केलं, इथे रिस्पेक्ट केलं, इथे रिस्पेक्ट केलं आणि इथे रिस्पेक्ट केलं आहे. जेव्हा पण त्या स्टॉक रिस्पेक्ट केला, परत खाली पडला, परत वरती जायचा प्रयत्न केला, परत खाली पडला, वरती जायचा प्रयत्न केला, परत खाली पडला, वरती गेला, परत पूर्णपणे हा डाऊन ट्रेंड आला, परत त्याचा जो शेवटचा हाय तो तोडलाय. म्हणजे परत या स्टॉकनी हाय तोडून वरती गेलाय. आता चान्सेस काय आहेत याच्यामध्ये होण्यासारखे ते आपण डिस्कशन करूया. आणि ते डिस्कशन करण्यासाठी तुम्हाला हा स्टॉक प्रत्येक आठवड्याला पाहायला लागेल. आता जेव्हा पण मार्केटमध्ये एखादा स्टॉक खाली पडतो, तो पडताना त्याचे जे सपोर्ट झोन असतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे स्टॉक आता इथून पडत होता तर ह्या ज्या ब्ल्यू लाईन आणि पिंक लाईन किंवा ग्रीन लाईन ह्याला तोडलेलं होतं, त्यामुळे तो स्टॉक खाली पडला. इथे पण बघा की ब्ल्यू लाईनला, पिंक लाईनला आणि ग्रीन लाईनला इथे स्टॉकने तोडलं होतं म्हणून तो परत खाली पडला. तसंच स्टॉक वरती जाताना त्यांनी ब्ल्यू लाईनला, परत ह्या पिंक लाईनला आणि ह्या क्रॉसओव्हरला तोडलं, त्याच्यामुळे तो स्टॉक वरती गेला. पण आता परिस्थिती अशी आहे की यानंतर आता इथे त्यांनी रेजिस्टंट लेवल टच केली आहे. मग आता तो खाली किती पडू शकतो, तो इथे इथे 1 किंवा 2 आठवडे तुम्ही बघायचा एवढ्या पोर्शनमध्ये की स्टॉकमध्ये काय होणार आहे. कारण इथे जो खालचा जो सपोर्टचा जो ट्रेंड लाईन आहे आणि वरची रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन आहे. मी परत एकदा कट करतो म्हणजे तुम्हाला कळेल. ही वरची जी रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन आहे आणि ही खालची आहे ती सपोर्टची ट्रेंड लाईन आहे. याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. हा एक मुद्दा, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की इथे रेजिस्टंटला रिस्पेक्ट दिला आहे, तर आता रेजिस्टंटचं काम संपलेलं आहे. आता तो सपोर्टला कुठे येतो, त्याला सपोर्ट कुठले कुठले आहेत, तर 20 महिन्याची
50 महिन्यांची पिंकवाली आणि 20 आठवड्यांची ब्ल्यूवाली या लाईनवर तो सपोर्ट घेऊ शकतो. मग एकच दिवस सपोर्ट घेऊ शकतो का? नाही, तर तिथे 2-3 दिवस कमीत कमी किंवा एखाद आठवडा तो स्टॉक तिथेच रेंगाळत राहतो. म्हणजे समजा आज या स्टॉकला इथे 20 महिन्याची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे, ही डॉटेड लाईन आहे निळ्या रंगाची, इथे स्टॉक आहे. तर इथे त्याला जर इथूनच परत वरती जायचं आहे, म्हणजे इथूनच त्याला ब्रेकआउट द्यायचा आहे, तर इथे 2-3 दिवस तो रेंगाळत राहणार. नाहीतर नाही रेंगाळत राहिला तर परत तो खाली पडेल. परत खाली पडेल तर कुठेपर्यंत? ह्या गुलाबी रंगाच्या सपोर्टकडे. मग त्याला जर इथून खाली पडायचं नसेल, वरती जायचं असेल, तर इथे तो 2-3 दिवस ट्रेड करत राहील आणि परत वरती जाईल. समजा हे असं झालं नाही, तर परत तो स्टॉक इथे खाली ब्ल्यू लाईन म्हणजे 20 आठवड्याची जी ब्ल्यू लाईन आहे तिकडे येईल आणि तिथेच तो 2-3 दिवस किंवा आठवडा ट्रेड करत राहील. आणि समजा त्यांनी खाली नाही तोडलं तर तो वरती अपट्रेंडमध्ये जाऊ शकतो. समजा हा स्टॉक परत ब्ल्यू लाईनला पण तोडला तर परत ही जी रेझिस्टंट लाईन आहे, सॉरी सपोर्ट लाईन आहे, म्हणजे ही जी सपोर्ट लाईन मी खाली काढतो, ही सपोर्ट लाईन आहे. तर त्या ठिकाणी मी परत काढतो, ही सपोर्ट लाईन आहे. तर समजा ही ब्ल्यू लाईन तोडली तर तो स्टॉक खाली इथपर्यंत येऊ शकतो, परत वर जाऊ शकतो, परत खाली पडू शकतो आणि परत मग त्याची जर्नी चालू होईल. असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे आपल्याला नेहमी बघताना स्टॉककडे काय पॉसिबिलिटी आहेत ते बघायला लागेल. आणि ज्या ठिकाणी सपोर्ट घेतलाय, जसं आता ह्या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलाय तर स्टॉक खाली पडतोय, पण तो थांबणार कुठे? ह्या ज्या पॉसिबिलिटी आहेत त्या तुम्ही बघायला पाहिजे. तर ह्या 1, 2, 3 आणि 4 पॉसिबिलिटी आहेत. तो कुठे थांबतोय आणि परत बाउन्स बॅक होतोय हे तुम्ही बघा आणि त्यावेळेस त्या स्टॉकमध्ये एंट्री घेण्याचा चान्स आहे आणि त्या ठिकाणी ती योग्य एंट्री ठरू शकते. हे तुम्हाला मी सांगितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्टॉकबद्दल मोठ्या भाईंनी ब्लॅकरॉकला का निवडलं, ब्लॅकरॉक ही अमेरिकेमधली किती अग्रगण्य फायनान्शियल सर्व्हिस देणारी संस्था आहे हे पण आपण बघितलं. जिओ फायनान्शियल सर्व्हिसचे फायनान्शियल रेकॉर्ड आपण तपासून बघितलं काय त्यात निगेटिव्ह काय आहे का. जी फंडामेंटल अनालिसिसमध्ये फार अवघड गोष्ट नाही आहे. फक्त तुम्ही कॅश फ्लो, त्यामध्ये काही त्या कंपनीवर कर्ज आहे का काही, आणि त्याचे फायनान्शियल म्हणजे ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का, त्याचे मार्जिन चांगले आहेत का, या 3-4 गोष्टी जरी बघितल्या की तर तुम्हाला त्या स्टॉकबद्दल किंवा त्या कंपनीबद्दल एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्ह्यू ठेवता येतो. आणि त्यानंतर आपण चार्ट सुद्धा बघितला. मी तुम्हाला सांगेन पेटीएममध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा जिओ फायनान्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधीही चांगलं. पण मी हा ॲडवाईस तुम्हाला देणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करत नाही की आपण प्रत्येक स्टॉक कसा बघतो ते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना, फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा फेसबुकवरती शेअर करायला किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.